नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज गणेश आर राजे. कशा आहात मित्रांनो? खुश, मजेत, आनंदित आहात असायलाच पाहिजे. मी पण आहे. चला तर आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया. इतकं गहन रहस्य आणि त्या रहस्याच्याही पलीकडे आकर्षणाचा नियम काम करतो. पण त्याआधी एक मी तुम्हाला कमेंट वाचून दाखवतो. ती कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. माझ्या मुलाचा मित्र वल्लभ गायकवाड ॲट पोस्ट इर्लेवाडी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, त्याने असे कमेंट लिहिले की आय हॅव सीन 2 to 3 व्हिडिओज ओनली ऑफ युअर फादर्स यूट्यूब चॅनल. आय कन्क्लूड दॅट युअर फादर इज रिअली ए गुड स्पीकर ॲज वेल ॲज ए गुड ह्युमन बिईंग. आय विल सबस्क्राईब युअर चॅनल. खूप धन्यवाद वल्लभ, कारण या वयामध्ये एवढं लिहिणं, एवढं समजणं आणि हेच आपल्याला करायचं मित्रांनो, की या तरुण पिढीपर्यंत आकर्षणाचा नियम पोहोचवायचा. कारण त्याच्या त्या लिहिण्यातून हे लक्षात येते की त्याला माझ्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. वल्लभ, तुला पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या ब्लेसिंग्स. खूप मोठा हो, आकर्षणाचा नियमाचा वापर कर. परत एकदा थँक्यू. चला तर आपण सुरुवात करूया मित्रांनो. आपल्याला आयुष्यामध्ये जे हवं आहे ना, ते आपण नक्की मिळवू शकतो. फक्त त्यासाठी आपल्या विचाराचा साचा कसा बनवायचा हे आपल्याला शिकलं पाहिजे. कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही असं नाही. प्रत्येक स्वप्न आपलं पूर्ण होऊ शकतं. फक्त त्यासाठी आपण आपल्या विचाराच्या माध्यमातून कार्यरत होणाऱ्या रचनात्मक शक्तीचा उपयोग करून आपल्याला घेता आलं पाहिजे. ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ना, जी एका व्यक्तीसाठी उपयुक्त ठरू शकते, तीच सगळ्या व्यक्तीसाठी कामी येऊ शकते, उपयुक्त ठरू शकते. आणि ह्या शक्तीची गुरुकिल्ली एकच आहे की तिचा पूर्णपणे, सर्वस्वीपणे, मुक्तपणाने वापर करणे. जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती मिळवून देण्यासाठी ब्रह्मांड अहोरात्र आपल्यासाठी पुनर्रचना करत असते. पण आपण आपल्याला स्वतःला कधी इच्छा करण्याची परवानगीच दिली नाही. कारण हे आपल्याला कसं घडतं हे माहीतच नाही. कारण ते आपल्याला अस्तित्वात कधी दिसतच नाही. हे कसं घडेल हे आपल्याला माहीत करून घ्यायची गरज पण नाही. ते ब्रह्मांडावर आपण सोडून देऊया मित्रांनो. आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो. कारण आपल्याला काही दिसत नाही त्याच्यामुळे आपला विश्वास बसत नाही. पण दुसरीकडे विरोधाभास असा आहे की आपण लाईटचं बटन ऑन करतो, तिकडे सेकंदामध्ये बल्ब लागतो, आपला त्याच्यावर विश्वास बसतो, त्याचा रिझल्ट आपल्याला आहे. पण ती ऊर्जा आपण बघितली का? नाही. आपल्याला ती विद्युत प्रवाह, एनर्जी दिसत नाही, तरी पण आपला विश्वास बसतो. ते कसं घडतं हे माहीत नाही. तसंच आपण एखाद्या व्यक्तीला हजारो किलोमीटरवरती एकमेकाशी बोलू शकतो, एकमेकाचा आवाज ऐकू शकतो. ती फ्रिक्वेन्सी, त्या लहरी आपल्याला कशा काम करतात हे निश्चित माहीत नाही, पण आपण ते बोलू शकतो, त्याचा रिझल्ट आपल्यासमोर आहे. तसंच सेम टू सेम आकर्षणाचा नियम सुद्धा असाच काम करतो. त्याचा रिझल्टही तसाच आहे जसा इलेक्ट्रिसिटीचा आहे, जसा फोनवर बोलण्याचा आहे. म्हणून एवढं त्याच्यामध्ये पडायची काही गरज नाही. फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. कदाचित असंही होईल की आपण दुसऱ्या दिवशी उठू आणि आश्चर्य काय की ती गोष्ट आपल्यासमोर हजर असेल, किंवा आपल्याला एखादा अचानकपणे काम करण्याची बुद्धी सुचेल, बुद्धी येईल. एक लक्षात असू दे मित्रांनो की आपण एक चुंबक आहोत. आपण चुंबकाप्रमाणे आहोत आणि आपण सगळ्या गोष्टी आकर्षित करू शकतो. चांगल्या असो, वाईट असो, आकर्षणा नियमाला चांगलं काही वाईट माहीत नाही. अजून एक मुद्दा असा येतो की आकर्षणाचा नियम किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन आपली इच्छा किती वेळात पूर्ण करते, त्यासाठी वेळ काय मायने ठेवतो. वेळेचं ब्रह्मांडाला काहीही देणं घेणं नाही मित्रांनो. कारण आपली इच्छा, आपली मागणी काय, आपलं डिमांड काय, वास्तव आहे का अवास्तव आहे. आपली इच्छा जर वास्तव असेल, पवित्र असेल, आपण त्या रात्रंदिवस त्या इच्छेनं पछाडलेलो असेल आणि आपला ब्रह्मांडावर पूर्णपणे विश्वास असेल, तर ती कधीही केव्हाही पूर्ण होऊ शकते. हे अटळ आहे. जसं रोज सूर्य उगवतो, जसं ग्रीष्मानंतर वसंत ऋतू जसं अवतरणं अटळ आहे, तसंच आपली इच्छा पूर्ण होणं देखील अटळ आहे. त्याच्यामुळे इच्छा करताना आपल्याला व्यवस्थित करायचे आहे. वास्तवच मागायचं, जे काय मागायचं ते.
अजून एक मुद्दा आहे की आकर्षणाचा नियम किंवा ब्रह्मांडाला आकार काय मायने ठेवतो, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आकार, आपल्या मागणीचा आकार किती असावा हे ब्रह्मांडाला काही देणं घेणं नाही. त्याच्यासाठी 1,000 रुपये काय, 1 लाख काय, 10 लाख काय किंवा 1 करोड काय, हे सगळं एखाद्या छोट्या बिंदूसारखं आहे. त्याच्यामुळे आकार मायने ठेवत नाही. आपण काय मागतोय, आपण जे मागतोय त्याच्यावर ब्रह्मांड आपल्याला देणार आहे हा आपला विश्वास आहे का, हे महत्त्वाचं आहे. आपला जर पूर्णपणे श्रद्धा असेल, आपली मागणी वास्तव असेल, तर निश्चितच ब्रह्मांड आपल्याला देईल. मी तुम्हाला तो प्रयोग सांगतो की आज रात्री झोपताना काय करायचं. एक प्लेन पेपर घ्यायचा, आपल्या विजन बोर्ड असेल तर विजन बोर्डला लावा किंवा आपल्या भिंतीवरती लावा आणि त्याच्यावरती एक बारीक पॉईंट काढा, आपल्याला डोळ्याला दिसेल असं. आणि रात्री झोपाच्या अगोदर 5 मिनिटं आपली जी स्वप्न आहे, आपली इच्छा आहे, काहीही असो, 1 करोड असतील, बंगला असेल, गाडी असेल, कार असेल, काही असेल, त्या बिंदूमध्ये बघा आणि ब्रह्मांडाला सांगा की खरंच हे ब्रह्मांडासाठी एका छोट्याशा बिंदूसारखं आहे. हळूहळू रिझल्ट यायला सुरुवात होईल. माझ्या बाबतीत आकर्षणाच्या नियमानं काम कसं केलं मित्रांनो, मला त्यावेळेस 2003ला आकर्षणाचा नियम काय असतो, कसा काम करतो याची कसलीही कल्पना नव्हती. माझा अनुभव सांगतो की 2003ला माझी गावी बदली झाली तालुक्याच्या ठिकाणी. मी क्लार्क म्हणून एका निमसरकारी खात्यामध्ये काम करत होतो. लग्न झालं, माझा पगार तुटपुंजा होता आणि मला माझी परवड व्हायला लागली आर्थिक बाबतीत. मला पैसे कमी पडायला, चणचण भासायला लागले आणि म्हणून मी ठरवलं की मी बिझनेस करणार, मी उद्योग सुरू करणार आणि एक व्यवसाय सुरू केला. एवढ्या त्या दुर्दम्य इच्छेने पछाडलेलं होतं. माझी इच्छा खरंच पवित्र होती. मी रात्रंदिवस फक्त मला तो माझा बिझनेसच दिसत होता आणि पैसा दिसत होता. मला आकर्षणाचा नियम, ब्रह्मांड कसं काम करतं हे कसलंच माहीत नव्हतं. आणि काय बघता 2-3 वर्षामध्ये बिझनेस झपाट्याने वाढला, चारही बाजूनी पैसा यायला लागला. पण मी पाठीमागे सांगितल्याप्रमाणे मनात एक भीती निर्माण झाली. माझे काही स्वभाव दोष, माझा बिझनेस संपणार तर नाही. मी जरा थोडं राजकारणात गेलो, माझे स्वभाव दोष, त्याच्यामुळे मी हळूहळू एवढे अनामिक भीतीने एवढा ग्रासून गेलो ना. 2010 साली मी लिटरली रस्त्यावर आलो. काय घडलं, कसं घडलं, आकर्षणाच्या नियमानं कसं काम केलं मला माहिती नव्हतं. पण मी रस्त्यावर आलो 2010ला. माझी प्रॉपर्टी विकायला लागली. मी 50 रुपये 100 रुपये भीक मागत होतो 2010ला. आयुष्य बेचिरात झालं होतं, आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. आणि मग मी मुंबईचा रस्ता, मी आणि माझ्या पत्नीने आणि मुलाने मुंबईचा रस्ता पकडला. मुंबईला आलो, एका झोपडपट्टीमध्ये राहिलो. एक काळात शान शौकतमध्ये जीवन जगलेलो, बादशासारखं जीवन जगलेलो. आणि इथे येऊन करतोय काय तर एका झोपडपट्टीमध्ये, एका छोट्याशा 10 बाय 10च्या रूममध्ये राहावं लागलं मित्रांनो. मला आकर्षणाचा नियम माहिती नव्हता. मला 2012 रोजी अशी परिस्थिती होती की माझा मृत्यू मला समोर दिसत होता. मी ज्या काय मागच्या लाईफमध्ये चुका केल्या होत्या, माझा मृत्यू मला समोर दिसत होता. 2 महिन्यानं किंवा 3 महिन्यानं मी आज ना उद्या मला जावंच लागणार होतं हे जग सोडून. पण ना मित्रांनो, 2003 साली जी माझी इच्छा होती ना, जी माझी स्वप्न होती, मला मोठं व्हायचं होतं, मला बिझनेसमॅन व्हायचं होतं, मला माझ्या परिवाराला ऐश्वर्य संपन्न जीवन द्यायचं होतं. आणि त्यावेळेची ती ठिणगी, ती पवित्र इच्छा अशी अजूनही त्यावेळेसही धुमसत होती. आणि त्या ठिणगीने काम केलं. मी स्वतःला म्हणायचो की गणेश, तू मरू शकत नाही, तुला तुझी स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मरायचा अधिकार नाही. आणि आकर्षणाच्या नियमानं काम केलं. मी 21 जून 2012 पासून परत एकदा उठून उभा राहिलो. सगळं मागचं जुनं आयुष्य विसरून गेलो, जावं लागलं. आणि त्यावेळेस माझ्या हातामध्ये, खरं तर त्या मित्राचा मी खूप खूप आभारी आहे. ठाण्याचे माझे मित्र प्रदीप जोगदन सर, त्यांनी मला हे सिक्रेट सांगितलं आणि त्या सिक्रेट पुस्तक मला गिफ्ट दिलं. आणि त्या दिवसापासून झपाट्याने त्या सिक्रेटचा वापर करायला लागलो. आकर्षणाचा नियम कसं काम करतं, ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि आज मी एक सक्सेसफुल त्या सिक्रेटचा वापर करून एक यशस्वी उद्योग करतोय, तुमच्यासमोर आहे. दुसरा एक माझा अनुभव सिक्रेटचा, की माझ्या खिशात 20 रुपये होते. त्या दिवशी ह्या सिक्रेटवरचा ठाण्यामध्ये एक सेमिनार होता. मी आणि माझा मित्र निलेश पवार ठाण्यातला, आम्ही दोघं त्या सेमिनारला गेलो. सेमिनार ऐकला, काय थोडेफार त्यांनी टेक्निक दिले, इफेक्टिव्ह वाटले म्हणून ठरवलं की आपण हा पुढचा
4 दिवसाचा कोर्स करायचा, त्याच्यासाठी फी लागणार होती 8,000 रुपये. पण पैसे नव्हते. मी त्या मोटिवेशनल स्पीकरला जाऊन भेटलो की सर माझ्याकडे 1,500-2 हजाराची व्यवस्था करतो मी, बाकीचे पैसे मला तुम्ही सूट द्या. मी हाच सिक्रेटचा आकर्षणाचा नियमाचा वापर करून मी तुम्हाला 15 दिवसाचा वेळ त्या 15 दिवसात देतो. त्यांनी नाकारलं, धुडकावून लावलं, म्हणले अगोदर पैसे आण आणि मग तुझं रजिस्ट्रेशन होईल. वाईट वाटलं, राग आला, पण त्याच वेळेस ठरवलं, माझी इच्छा मी ब्रह्मांडाला प्रक्षेपित केली की एक दिवस असा होईल ना, ह्याच सिक्रेटचा वापर करून, ह्याच आकर्षणाचा नियमाचा वापर करून मी एक यशस्वी उद्योजक बनेल. मला वाटतं मी बऱ्यापैकी सेटल झालं, माझ्या व्यवसायामध्ये यशस्वी झालो आहे. अजून खूप मोठं पुढे काम करायचं आहे. आणि हा सिक्रेट, हा आकर्षणाचा नियम मी मोफत माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणासाठी, शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी मोफत शिकवणार, मोफत सांगणार आणि त्या स्वरूपात मी आज तुमच्यासमोर हे सांगतोय. मित्रांनो, आकर्षणाच्या नियमाने माझ्या बाबतीत तंतोतंत काम केलं. राहिलेला विषय आपण पुढच्या भागात बघू. आज आपण याच ठिकाणी थांबू. हा एपिसोड आवडला असेल तर निश्चित लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.